तेरी महबूबा कुछ चाहेगी मैं खूब तेरी महबूबा तू सिर्फ मेरा महबूब मैं तेरी महबूबा। जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामवरचं जे काही मेहबूबा सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती बनवला आहे व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवल झाला आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वेगवेगळे इफेक्ट यूज करून एकदम खतरनाक अशी कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला देखील माहितीच आहे की आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या प्रकारे बीट मार्क सांगणार आहे त्या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करायचं आहे। ओके, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता 3 सेकंदाचे जे काही 3 आहे ते 3 पशी आहे। तुम्हाला व्यवस्थित सॉन्ग ऐकायचं आहे आणि तुम्हाला बीटला मार्क करायचं आहे। नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो 5 सेकंदाचा जो काही दुसरा 0 आहे ते 0 पशी आहे। नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो बघू शकता 7 सेकंदाचं थोडंसं पुढे आहे। तुम्हाला व्यवस्थित सॉन्ग ऐकायचं आहे मगच बीटला मार्क करायचा आहे। नंतरची जी काही बीट आहे ती थोडी 10 सेकंदाच्या थोडीशी मागे आहे। नंतर त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो बघू शकता 12 सेकंदवरती आहे आणि जी काही लास्टची आपली बीट आहे ते 14 आणि 15 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉट पशी आहे। तर मित्रांनो प्रॉपर तुम्ही सॉन्ग ऐकून घेतल्यानंतर या प्रकारे बीटला मार्क करायचं आहे। बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकताय, आता इथे दुसरा जो काही फोटो जो आपला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी फोटोला सिलेक्ट करायचा आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इकडे जे काही सॅच्युरेशनचा तुम्हाला ऑप्शन दिसतोय तो तुम्हाला असं सेंटरला असणार आहे, त्याला फक्त असं एकदम -50 वरती करायचं। ओके, आता मित्रांनो -50 केल्यानंतर पुढे आता पुढे म्हणजे आपलं किती सेकंदवर तुम्हाला दाखवतो मी 7 सेकंदाच्या पुढची आपली जी काही बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे। ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथे तुम्हाला लाईट इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि इथनं ब्लेंडचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन द्यायचं आणि इथे तुम्हाला जी काही खाली ड्युरेशन दिसत्या ती किती ठेवायची बघू शकता 0.7 सेकंदवरती ठेवायची। ओके, तर एवढे ठेवल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला पुढे येऊन जायचं आहे। पुढे म्हणजे आता कुठं ट्रान्झिशनचा काही विषय नाही, आता फक्त तुम्हाला इथे हा जो काही दुसरा फोटो आहे आपला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केलेला त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट द्यायचा आहे। खाली जी काही ड्युरेशन दिसते ती 1 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि इथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट द्यायचा आहे। ओकेवरती क्लिक करायचा आहे। आता मित्रांनो आपल्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। इथे स्लाइड अँड व्ह्यूचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटतोय, तो इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करून आता तुम्हाला पुढचा फोटो सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचा आहे आणि इन ॲनिमेशनमधनं स्विंग बॉटमचं ॲनिमेशन देऊन जी काही खाली ड्युरेशन तुम्हाला दिसते ती 0.8 सेकंदवरती ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। बाउन्स वनचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि जो काही आपला लास्टचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनमधनं तुम्हाला इन ॲनिमेशनमधनं स्विंग बॉटमचं ॲनिमेशन देऊन जी काही खालची ड्युरेशन आहे ती तुम्हाला 0.8 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे मित्रांनो तुम्हाला शेकचा इफेक्ट बघायला भेटतो ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये, तर सिंपली हा इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हॅलो ब्लरचा इफेक्ट द्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे शेक इफेक्टची ड्युरेशन आपल्या पहिल्या बीटपर्यंत ठेवायची आहे। हॅलो ब्लरची काय आपल्याला नॉर्मली जी काही रँडम येईल तेवढीच ठेवून द्या। ओके, आता मित्रांनो पुढची जी काही बीट आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर कुठे यायचं आहे बघू शकता, इथे जे काही 4 सेकंदाचे पहिला 0 आहे त्या 0 पशी यायचं आहे। ह्या 0 पशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च बारवरती तुम्हाला रिपलचं असं सर्च करायचं आहे। ओके, रिपल सर्च केल्यानंतर इथे इफेक्ट आपला येणार आहे लोड झाल्यानंतर, तर इथे बघू शकता रिपलचा इफेक्ट येतो तो इफेक्ट द्यायचा आहे। नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करून आता बघू शकताय रिपल आहे तेवढं जी काही ड्युरेशन राहील तेवढंच देऊन द्या, बाकी काही विषय नाही। नंतर तुम्हाला आपल्या 5 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये इथे एंजल विंगचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटतोय, तो इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टच्या लेअरला सिलेक्ट करून इथे ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि जे काही कलर आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सेट करायचं। ओके, आता मित्रांनो पुढे तुम्हाला आपली जी काही बीट आहे 7 सेकंदाची पुढची या बीटपाशी यायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायची, जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे त्या स्प्लिटच्या कॅटेगरीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर मिरर 3 लेअरचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या बीटपर्यंत प्रॉपर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करायचं, जे काही वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोप्रमाणे एकदम व्यवस्थित असं सेट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो आपलं जे काही ते बघू शकता म्हणजे आता 10 सेकंदवरती तुम्हाला जो काही लास्टचा 10 सेकंदवरती 0 आहे ते 0 पाशी यायचं आहे। नंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे ऑप्टिकल झूमचा इफेक्ट बघायला भेटतोय, तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक
क्लिक करायचा आहे। आता मित्रांनो लास्टचा आपला जो काही फोटो आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर 15 सेकंदाचा जो काही दुसरा झिरो आहे ते झिरो पाशी यायचा आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि डोपलिंग गँगरचा इफेक्ट तुम्हाला इथे बघायला भेटतो, तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि इफेक्टच्या लेअरला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करून इथनं मित्रांनो ट्विस्ट आहे ते तुमच्या हिशोबाप्रमाणे ट्विस्ट अमाऊंट वगैरे ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता आता फक्त आपले बॅक येऊन जे काही ओव्हरले ते ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। जे काही PNG मी तुम्हाला दिल्या ती PNG ॲड करून घ्यायची, नंतर वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।